राष्ट्रीय समाज पक्षाची काल 25 संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे। त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते यांनी आज बारामतीमध्ये भेट दिलेली आहे। एकंदरीतच आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नाना, काय आज बारामतीमध्ये कालच संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि संभाव्य उमेदवार संदीप चोपडे यांना उमेदवारी मिळालेली, काय आज दौऱ्याचं नियोजन? आज आता आम्ही 2024 विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रावर आमचे दौरे सुरू आहेत आणि त्याचाच आज या निवडणुकीचा एक भाग म्हणून आज आम्ही सातारा आणि साताऱ्यावरून पुरंदर करून बारामती या ठिकाणी कार्यकर्त्यांची हितगुज करून चर्चा करून बैठक छोटीशी घेतली आणि असं बैठकीचं सत्र आमचं संपूर्ण प्रत्येक मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि त्या माध्यमातून आज बारामती या ठिकाणी आज बैठक घेतली आणि काल जी आमची 25 उमेदवारांची जी संभाव्य यादी प्रदर्शित झाली, निश्चितपणे बारामती मतदारसंघातून आमचे संदीपजी चोपडे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातील आणि निश्चितपणे या ठिकाणी आत्तापर्यंत जी पवार घराण्यांचं राजकारण आहे ते राजकारण संदीपजी चोपड्यांच्या उमेदवारीच्या निमित्तानं निश्चितपणे या ठिकाणी पुसले जाईल आणि राष्ट्रीय समाज पक्षाला प्रचंड असं यश या बारामती तालुक्यामध्ये बारामती विधानसभेमध्ये मिळेल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे। एकंदरीतच बारामती विधानसभा मतदारसंघावरती अगदी 60 वर्षापासून पवारांचं कुठेतरी वर्चस्व दिसते आणि लोकसभेच्या निवडणुकीला जानकर यांनी मोठ्या प्रमाणात मतदान घेतलं होतं। त्या निवडणुकीचा फायदा या निवडणुकीत होईल असं वाटतं का? निश्चितच जानकर साहेबांची सुरुवातीपासूनचं चळवळीचं काम जर आपण पाहिलं तर बारामती तालुक्याचा अतिशय मोठा सिंहाचा वाटा त्या चळवळीमध्ये किंवा राजकारणामध्ये आहे। निश्चितच 2014च्या लोकसभेचं जे जानकर साहेबांना या ठिकाणी मताधिक्य मिळालं होतं त्याहीपेक्षा या आता उद्याच्या 2024च्या विधानसभेला अतिशय चांगलं मताधिक्य या ठिकाणी मिळेल आणि जानकर साहेब जे लोकसभेची निवडणूक या ठिकाणाहून लढले त्याचा निश्चितपणे आम्हाला उद्याच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल। पवारांचं आव्हान आपल्याला कितपत वाटते? पवारांचं आव्हान आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय समाज पक्षच फक्त मोडीत काढू शकतो। याचं जर उदाहरण पाहिलं तर आजपर्यंतच्या जे आपल्या लोकसभेच्या निवडणुका असतील त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इतर पक्षांचे जे आतापर्यंतचे उमेदवार उभे राहिले त्या उमेदवारांचं मताधिक्य आणि राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांनी जी निवडणूक लढवली त्याचा मताधिक्य याचा जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्ष या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची यशस्वी झुंज ह्या मतदारसंघात देणार आहे। अनेक दिवसांपासून विशेषतः आपण भारतीय जनता पार्टीचे शेजारचा पक्ष राहिलेला आहे। काही दिवसांपूर्वी जानकर साहेबांना विधान परिषद देखील दिली होती, नंतर मंत्रिपद दिलं। एकंदरीत अशी कोणची घटना झाली की ज्यामुळे महायुतीतून आपण बाहेर पडला 288 मतदारसंघ लढवण्याची घोषणा केली? तसा विचार केला तर बहुजनांचं दैवत गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून महायुतीचा घटक पक्ष म्हणून BJP बरोबर राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांनी युती केली आणि त्या युतीच्या माध्यमातून 2014 साली लोकसभेची जागा सुटली आणि त्या बारामतीमध्ये जानकर साहेब सामोरे गेले आणि या सर्व गोष्टी जात असताना तसा जर बारकाईनं विचार केला तर BJPनं जानकर साहेबांना त्या निवडणुकीपासून किती ताकद दिली या जर सर्व गोष्टींचा अभ्यास केला तर निश्चितपणे आजपर्यंत BJPनं फक्त राष्ट्रीय समाज पक्षाचा वापर केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं BJPनं आम्हाला सहकार्य पक्षाला करायला पाहिजे होतं त्या माध्यमातून त्यांचं आम्हाला सहकार्य झालेलं नाही। फक्त BJPनं आमचा वापर करून घेतला। आपण 2014ची निवडणूक पाहिली, त्याच्यानंतर आम्हाला ज्या काही जागा सुटल्या त्याही शेवटच्या टप्प्यामध्ये दिल्या। त्यातून आमचा एक आमदार आला दौंडचा आणि तोही आमदार BJPनं 2019च्या निवडणुकीमध्ये आमच्या वाट्याला दौंडची जागा सुटलेली असून शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी AB फॉर्म जोडण्याचं काम केलं आणि जागा सुटलेला आमचा आमदार त्यांनी पुन्हा पळवून मग ती जागा पळवून नेण्याचा प्रकार केला। त्याच्यामुळं BJP ज्या पद्धतीनं शब्द दिला त्या पद्धतीनं BJP आमच्याबरोबर वागली नाही, पण तरीसुद्धा जानकर साहेबांची एक भूमिका किंवा जो निर्णय घेतलेला आहे तो वारंवार बदलला तर आपला जनसामान्यामध्ये किंवा लोकांच्यामध्ये आपली चर्चा वाईट होईल त्याच्यासाठी आपलं एखादी चूक आता झाले भविष्यामध्ये सुधरेल या अपेक्षेनं नंतर आम्ही BJP बरोबर राहिलो, पण BJPनं नेहमीच आम्हाला सापत्नीची वागणूक देण्याचं काम केलं आणि याची अतिशय मोठी खतखत संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व कार्यकर्त्यामध्ये किंवा जानकर साहेबांना विचारणाऱ्या मानणाऱ्या वर्गामध्ये होती आणि निश्चितपणे राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांनी जे आताच्या 2024ला महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचं संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण कार्यकर्त्यामध्ये सर्व मतदारामध्ये
या पक्षाच्या विचाराला मानणाऱ्या मतदारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं जोरदार स्वागत होते आणि निश्चितच 2024च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं यश मिळणार आहे. अतिशय चांगले उमेदवार आमच्याकडं काही माजी आमदार वेगवेगळ्या पक्षाचे आमच्याकडे आत्ता संपर्कात आहेत आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीचे उमेदवार, अतिशय ताकदीचे उमेदवार राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेब यांच्या विचारानं या महाराष्ट्रामध्ये आम्ही 2024च्या विधानसभेला देऊ आणि चांगल्या पद्धतीचं यश आम्हाला निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्षाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. आपण प्रदेशाध्यक्ष आहात, एकंदरीत महायुती असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, आपल्याला चर्चेला बोलवलं होतं का? चर्चा कसल्याही स्वरूपात झाली नाही किंवा आपली मागणी पूर्ण झाली नाही, अशी कोणती खतखत होती की डायरेक्ट आपण महायुतीतून बाहेर पडला 288 मतदार संघात उमेदवार निश्चित केले? आज जर आपण पाहिलं तर महायुतीच्या ज्या आत्तापर्यंतच्या काय बैठका झाल्या, आत्तापर्यंतच्या ज्या काय बैठकी झाल्या, समजा पाठीमागचा काळ सोडून द्या, पण या 2.5 वर्षामध्ये ज्या काय महायुतीच्या बैठका झाल्या, महायुती म्हणजे सगळं घटक पक्ष आहेत, त्यांना बोलवणं त्या ठिकाणी गरजेचं होतं. पण तसं जर पाहिलं तर या 2.5 वर्षामध्ये फक्त आमच्या माहितीप्रमाणे 2 बैठकीला फक्त आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं गेलं. तदनंतर BJPनं घटक पक्षांना बाकीच्यांना घेतलं का माहीत नाही, पण राष्ट्रीय समाज पक्षाला कुठेही विचारात घेतलं गेलेलं नाही. आणि जो काय महायुती गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी महायुतीमध्ये आम्ही समाविष्ट झालो आणि त्यावेळेस जे काय सत्तेतला वाटा असेल किंवा जी काय भागीदारी असेल, ती भागीदारी आम्हाला त्या पद्धतीनं आज अखेर BJPनं दिलेली नाही. ही खतखत निश्चितपणे आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या नेतृत्वाच्या मनामध्ये होतीच आणि ते आहेच. एकंदरीत राज्यात 288 मतदारसंघात तुम्ही उमेदवार देतात, किती उमेदवार निवडून येण्याची आपल्याला खात्री वाटते? आज आम्ही 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या बळावरती आणि स्वतंत्र या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. आणि जात असताना अतिशय चांगले ताकदीचे उमेदवार मिळतील आणि 288चा आकडा आम्ही पार करू अशी आम्हाला 100% खात्री आहे. आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं आम्हाला 30 ते 40 ठिकाणी अतिशय चांगलं यश, म्हणजे 100% आमचे 30 तरी आमदार निवडून येतील अशी एक आम्हाला सर्वांनाच अपेक्षा आहे. आणि आमच्या कामावरती विश्वास आहे. आजपर्यंत जे राष्ट्रनायक माननीय महादेवराव जानकर साहेबांनी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून जे राजकारण 30-35 वर्ष गेले संघर्ष करत आहेत आणि या संघर्षातून जे कार्यकर्त्यांची फळी निर्माण केलेली आहे, त्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती निश्चितपणे आम्हाला चांगलं यश महाराष्ट्रामध्ये संपादन होईल असे आम्हाला सर्वांना आशा आहे. शेवटचा प्रश्न, येत्या 21 तारखेला दौंडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे. एकंदरीत तिथं उमेदवाराची देखील घोषणा होणार आहे जानकर साहेब यांच्या उपस्थितीत. दौंड हेच खास ठिकाण निवडण्याचं कारण काय? तसं जर पाहिलं तर दौंड हा राष्ट्रीय समाज पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये चांगल्या पद्धतीचं आमचं संघटन आहे, त्याच पद्धतीनं आमचं दौंडमध्ये सुद्धा चांगलं संघटन आहे. आणि तिथं जे आमची जे अतिशय मोठी फसवणूक 2019ला झाली आणि त्या फसवणुकीचा वचपा काढायचा ही तिथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मतदाराच्या मनामध्ये अतिशय ठासून भरलेलं आहे. आणि त्याचा उद्रेक म्हणून 2024च्या ज्या आता या स्वतंत्र निवडणुकीची आम्ही घोषणा केलेली आहे, त्याची पहिली सभा आमची दौंड या मतदारसंघामध्ये होते. एकंदरीतच हे होते काशीनाथ नाना शेवते. भारतीय जनता पार्टी असेल किंवा महायुती असेल, आम्हाला नक्कीच चांगली वागणूक सीट वाटपच्या बाबतीत मिळाली नाही. आणि जे बारामतीतलं आव्हान आहे ते राष्ट्रीय समाज पक्षाने घेतलेलं आहे. नक्कीच महाराष्ट्रात 30 ते 40 आमदार राज्यभरात राष्ट्रीय समाज पक्षाचे निवडून येतील अशी खात्री प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते यांनी बोलून दाखवलेली आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.